मी रोहिणी विद्यासागर पिंपरखेडकर, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कुंभेफळ या शाळेमध्ये मी सहशिक्षिका म्हणून काम करते आणि गेल्या 5 ते 6 वर्षापासून मी भविष्यवेधी शिक्षण पद्धती यावरती काम करत आहे। आणि या शिक्षण पद्धतीमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या भविष्यवेधी शिक्षणाच्या 6 पायऱ्या सांगितलेल्या आहेत त्यावर मी माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांवर सातत्याने काम करत असते आणि मला त्यातनं भरपूर प्रमाणात यश देखील मिळालेलं आहे। ज्या 6 पायऱ्या सांगितल्या जातात त्यामध्ये मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे, त्यानंतर मुलांना शिकण्यासाठी आव्हान देणे, पीअर लर्निंग, ग्रुप लर्निंग, विषय मित्र, हे जे लर्निंग इंटरव्हेन्शन्स आहेत त्यासोबतच शिकण्यात तंत्रज्ञानाचा वापर आणि मुलांची शिकण्याची गती तिप्पट करणे, या सर्व बाबतीमध्ये अगदी माझ्या पहिलीच्या विद्यार्थ्यांवर सुद्धा मी प्रयोग केलेले आहेत आणि त्यातून जी विद्यार्थी घडत आहेत त्यांची शिकण्याची जी गती आहे ती अतिशय भन्नाट आहे असं मला जाणवतं। जे आपण 21व्या शतकातल्या कौशल्यांसंदर्भात सातत्यानं बोलत असतो की मुलांमध्ये लर्निंग स्किल्स विकसित झाले पाहिजेत। लर्निंग स्किल म्हणजे मुलांमध्ये क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग, कम्युनिकेशन, कोलॅबरेशन आणि वेध समूहाने सजेस्ट केलेले कॉन्फिडन्स आणि कंपेशन ही मूल्य विकसित करायची असतील तर विद्यार्थ्यांना शालेय जीवनामध्ये लर्निंग इंटरव्हेन्शनच्या माध्यमातून शिकता आलं पाहिजे। गेल्या काही वर्षापासून मुलांमध्ये 6C विकसित झाले पाहिजेत यावर सातत्यानं चर्चा केली जाते। तर जी 21व्या शतकातली कौशल्य आहेत, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्ह थिंकिंग, कम्युनिकेशन, कोलॅबरेशन आणि यामध्ये आमच्या वेध समूहाने जोडलेली कॉन्फिडन्स आणि कंपेशन, ही कौशल्य विकसित करण्यासाठी भविष्यवेधी शिक्षणाच्या या ज्या 6 पायऱ्या आहेत त्यामधली लर्निंग इंटरव्हेन्शन ही अतिशय सहाय्यकारी ठरणारी प्रक्रिया आहे असं मला वाटतं। कारण मुलांना जेव्हा समस्या येतात तर समस्यांचा निराकरण करण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी मुलं क्रिटिकल थिंकिंग करतात आणि ही थिंकिंग करण्यासाठी त्यांना त्यांच्याच वयोगटातल्या 6 अध्यायांची गरज असते। आणि जेव्हा मुलं आपापसात चर्चा करतात, आता या आधीच्या शिक्षण पद्धतीमध्ये मेरी सुनो अशा पद्धतीचं आपलं शिक्षण चालू असायचं, म्हणजे शिक्षक बोलणार, विद्यार्थी ऐकणार आणि फक्त त्यांनी सांगितल्याप्रमाणे कृती करणार। त्याच्या पुढचा विचार जर मुलाला येत असेल किंवा समजत असेल तर तो शिक्षकांकडून सुद्धा स्वीकारला जात नव्हता। परंतु जेव्हा आपण मुलांना लर्निंग इंटरव्हेन्शनच्या बाबतीमध्ये जसं जोडीमध्ये, ग्रुपमध्ये काम करण्याची संधी देतो तेव्हा त्यांच्या वयोगटातल्या मुलांसोबत मुलं चर्चा करतात आणि त्यातून काहीतरी वेगळे निष्कर्ष ते शोधून काढत असतात। म्हणजे शिक्षकाला अपेक्षित असलेल्यापेक्षाही खरे आणि सत्याच्या जवळ जाणारे किंवा वस्तुस्थितीच्या जवळ जाणारे निष्कर्ष विद्यार्थी काढतात आणि त्यातून आपल्या असं लक्षात येतं, म्हणजे माझ्या तरी लक्षात आलेलं आहे की या पद्धतीनं जेव्हा आपण काम करतो तर मुलं अतिशय निर्भीडपणे प्रश्न विचारत असतात आणि त्यांच्या शंकांचं समाधान करून घेत असतात। त्यांना अशी कुठेही भीती वाटत नाही की हा प्रश्न विचारल्यानंतर समोरच्या शिक्षकाकडून काय उत्तर येईल आणि तो शिक्षक जर भविष्यवेधी शिक्षण पद्धतीचा समर्थक असेल किंवा ती पद्धती राबवत असेल तर तो देखील विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे शोधून काढण्यासाठी मदत करतो। शोधून काढण्यासाठी ह्यासाठी म्हणत आहे मी की रेडीमेड उत्तरं देण्याची आत्तापर्यंतची पद्धत आता कुठंतरी बाजूला पडलेली आहे आणि मुलांना प्रश्नांच्या उत्तरापर्यंत स्वतः कसं पोहोचवता येईल यासाठी शिक्षक उपाययोजना करत आहेत किंवा भविष्यवेधी शिक्षण पद्धती ही उपाययोजना सुचवत आहे आणि त्या माध्यमातून विद्यार्थी खरंच चांगल्या पद्धतीनं आत्मसात करतात, ज्ञान आत्मसात करतात, खूप चांगल्या पद्धतीने उपयोजन देखील करत आहेत। म्हणजे आपल्याला 21व्या शतकातला जो विद्यार्थी घडवायचा आहे, जो फ्युचर रेडी विद्यार्थी घडवायचा आहे, जगातल्या कुठल्याही देशामध्ये जर तो गेला तर जीवन जगण्यास तो समर्थ असला पाहिजे, असा विद्यार्थी जर घडवायचा असेल तर त्याच्या मनातले प्रश्न त्याला निर्भीडपणे मांडता आले पाहिजेत, त्याची उत्तरं शोधण्याची स्वतःमध्ये धमक असली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला ठामपणे स्वतःचं जीवन जगण्याची कला अवगत झाली पाहिजे आणि ही तेव्हाच अवगत होईल जेव्हा मुलांना 6Cs किंवा 21व्या शतकातली कौशल्य आत्मसात होतील आणि त्यासाठी मुलांना एकमेकांसोबत निसंकोचपणे चर्चा करण्याची संधी आपल्याला देता आली पाहिजे, ती भविष्यवेधी शिक्षण पद्धतीतून मिळते। आता बऱ्याच शिक्षकांना असा प्रश्न पडत असेल की मोठ्या मुलांमध्ये आपण हे राबवू शकतो, मग छोट्या मुलांमध्ये असं काही होणार नाही। तर मी सांगते की माझ्या पहिलीतल्या वर्गावरती मी हे प्रयोग केलेले आहेत आणि मुलं इतके भन्नाट पद्धतीने व्यक्त होतात, म्हणजे अनेक प्रश्न असे असतात की ते त्यांच्याकडून प्रश्न आल्यानंतर मीच आश्चर्यचकित होऊन जाते की
अरे हा विचार तर मी केलाच नव्हता. म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वीचाच किस्सा आहे की मुलांना फोनेटिक्स लँग्वेजमध्ये कुठल्या अक्षराला काय म्हणतो अशा पद्धतीनं मी त्यांना शिकवलं होतं. आणि जेव्हा 2 लेटर वर्ड्स मी फळ्यावरती लिहित असताना एन ॲन आणि एस ॲज असं म्हटल्यानंतर माझ्या वर्गातली एक विद्यार्थिनी उठून आली आणि तिने मला म्हटलं की तुम्ही इथं ॲज लिहिलेलं आहे पण मी ॲस लिहू का, कारण एस फॉर स असं तिने मला सांगितलं. तर ही तिची थिंकिंग करण्याची लेवल आहे ही पहिलीच्या वयोगटाच्या कितीतरी पुढची आहे. कित्येक पदवीधर लोकांना सुद्धा ही गोष्ट लक्षात येणार नाही किंवा लक्षात आली तरी बोलून दाखवण्याची त्यांच्यामध्ये हिंमत नसते. तर तितकी हिंमत ती मुलं करत आहेत. इतक्या लहान वयामध्ये असताना प्रश्न विचारण्याची आणि नेमकेपणाने त्या समस्येवर बोट ठेवण्याची ताकद जर या वयोगटामध्ये मुलांमध्ये विकसित झाली तर ती पुढे कितीतरी चांगल्या पद्धतीनं या समाजाचा सामना करू शकतील असं मला वाटतं.